वारीत आम्ही चालताना एका बाबांना विचारलं, वारीत काय मिळतं? असे लंगडत लंगडत चालले होते आणि पाय दुखत होता. म्हटलं दरवर्षी येता का वारीला? म्हणे हो नेहमी येतो. म्हटलं काय मिळतं वारीत? त्यांनी वारीत काहीच मिळत नाही. म्हटलं मग काय येता? त्यांनी वारीत काहीच मिळत नाही, पण वारीत काही कमी पण पडत नाही. तेव्हा प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे. तुम्ही त्या 2 ओळी ऐकल्या असतील. किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो दौड़ते रहे और किसी को सुकून में कामयाबी नजर आई तो ठहर गए. ख्वाहिशों की बोझ में तुम क्या क्या कर रहे हो बशर, इतना तो जीना भी नहीं जितना तुम मर रहे हो. प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे. मला वाटतं आपली आपली यशाची व्याख्या आपल्याला ठरवता आली पाहिजे. पण मला जर विचाराल ना, साधी सरळ सोपी व्याख्या आपल्याला हेवा वाटला पाहिजे. पण जे करतोय ना आपण खूप चांगलं करतोय ह्याचं आपल्याला मनातून वाटलं पाहिजे. तुकोबारायांना कुणी विचारलं, तुम्ही गाथा लिहिली, अभंग लिहिले आणि तुकोबाराय तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आपल्याला मात्र कौतुक वाटतं. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत कधीतरी. वा, मला वाटतं आई वडिलांकडनं हे वा आलं ना, आपण यशस्वीत असं समजा. हीच खरी यशाची व्याख्या.